नमस्कार शेतकरी मित्रांनो, निंबाळकर ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण इतर बघणार आहे, आज आहे 5 मे। तर हे मे महिन्यामध्ये आपल्या प्लॉटला फ्लॉवरिंग आलेलं आहे आणि फ्रुटिंग चालू झालेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही, तर हे ऑलरेडी जी ड्रॅगन फ्रूटची फळ लागलेली होती त्याच्या काय आपल्या 1-2 मेला ह्या खुललेल्या होत्या आणि फुलल्यानंतर ह्याच्या आता फ्रुटिंग स्टेजलाही चाललेले आहेत। तर इथं बघू शकता तुम्ही, ड्रॅगन फ्रूटमध्ये लोक विचारतात कळ्या कोणत्या सेट करायच्या, कोणत्या सेट होतात, कोणत्या जातात। तर इथं दोन्ही बघू शकता तुम्ही इथं। तर हे जे आहे थोडं हिरवं झालेलं आहे हे फळ आणि हे जे आहे ते रेडीच झालेलं आहे। तर इथं हे जे फळ आहे ना, हे ऑटोमॅटिक टेम्परेचर जास्त झाल्यामुळे हे गळून जाणार आहे। हे फळ जे आहे ना, हे गळून जाणार आहे। असं बघू शकता तुम्ही, हे गळून जाणार आहे। हे हिरवं जे झालेलं आहे, तर हे फळ तुम्हाला सेट झालेलं दिसेल। तर हे जे फळ सेट झालेलं आहे, तर ह्याचा पुढचा जो भाग आहे, हा पुढचा भाग जो आहे हा तुम्ही असा काढू शकता, जेणेकरून हे फळ सेट होताना ह्याच्यामध्ये पाणी वगैरे साचून न होता चांगले हेल्दी फळ तुम्हाला बघायला भेटतं। हा पुढचा जो भाग आहे तो तुम्ही हाताने काढू पण शकता आणि जरी नाही काढला तर हा फळ जसं मोठं होईल तसं हे पुढचं हे ऑटोमॅटिक गळून जातं। जर पाऊस जास्त असेल तर तुम्ही हे काढणं गरजेचं आहे। पाऊस जर नसेल तर ते ऑटोमॅटिक गळून जाते, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही। तर आता हे उन्हाळ्यामध्ये लागलेलं फळ आहे। तर उन्हाळ्यामध्ये काय होतं, ह्याची जी साईज आहे, जास्त टेम्परेचर असेल तर जशी कळी आता मी दाखवली तिथं पण ती कळी बघू शकता तुम्ही। तर ही सुद्धा टेम्परेचर जास्त झाल्यामुळे ही पिवळी पडलेली आहे, तर ही सुद्धा ऑटोमॅटिक गळून जाणार आहे किंवा तुम्ही हाताने पण काढून टाकू शकता। पण हे जे आहे हे आपलं हे ग्रीनिश राहिले, म्हणजे हे एका शेजारी एक होते, एकाच पानाला आलेली 2 फळं होती। तर इथलं जे फळ आहे आपण हे काढून टाकलेलं आहे। इथं खाली बघू शकता, खाली काढून टाकलेलं होतं। तर हे जे आहे ना, हे पूर्ण सेट झालेलं आहे। तर ह्याला हे फ्रुटिंग जे चालू झालं, आता पुढची कळी गळून गेली, फ्रुटिंग जे चालू झालं आहे ह्याला 45 दिवस लागतात। आज म्हणजे तुम्ही जर 1-2 तारखेला जर तुमची कळी जर फुलली असेल 1-2 मेला, तर आपल्या जूनच्या साधारण पहिल्या 15 हे फळ बनतं। पहिल्या 15 हार्वेस्ट होऊन जातं। तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण 35, 36, 37 दिवसात हे हार्वेस्ट करायला तयार होतं। तर तुम्ही 45 दिवसापर्यंत हार्वेस्ट म्हणजे निघून फळ बनून तयार होऊन निघून जातं। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हे आहे जम्बोची फ्लॉवरिंग झालेलं। हे आज तारीख 27/5 आहे। मगाशी जे दाखवलं ते सी व्हरायटीमधलं होतं आणि हे आहे जम्बोचं। तर जम्बोला सुद्धा फ्लॉवरिंग झालेलं आहे। तर ह्याचं फ्लॉवरिंग जे आहे हा जम्बोचं हे आहे। एकाच प्लॉटमध्ये जम्बो, सी आणि येलो आहे व्हरायटी, अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपण ट्रायल बेसिसवरती लावलेल्या आहेत। तर हे जम्बोचं, तर इथं बघू शकता दोन्हीही फळं जम्बोची इथं सेट झालेले आहेत। का तर हा जो पान आहे हे स्ट्रॉंग आणि स्टोरेज असल्यामुळे याच्यातली दोन्हीही हिरवीगार दिसत आहेत। याच्यामध्ये जसं मगाशी पाहिलं तसं सी व्हरायटीचं बघितलं तसं एक येलोईच झालं होतं, रेडीच झालं, त्यामुळे आपण ते काढून टाकलं होतं। तर हे काढायची गरज नाही, जेवढी शक्य होतील तेवढी ऑटोमॅटिक कळ्या सेट होतात। बरेच लोक मला विचारायचे कोणत्या कळ्या धरायच्या किंवा मेमध्ये धरणं गरजेचं आहे का, मेमधले जे कळ्या येतात ते त्याला रेट कसा भेटतो। याच्यात कसं असते शेतकरी मित्रांनो, जर मेमध्ये जर तुमच्या प्लॉटला कळ्या येतात, एखादा वाळवाचा पाऊस आपण म्हणतो किंवा अचानक मेमध्ये नुकसानीचे पाऊस पडतात, त्यामुळे तुमच्या प्लॉटला कळ्या सेट होतात। जेवढ्या कळ्या स्टेबल होतात म्हणजे चांगल्या असतात, ज्या जसं मी म्हटलं हिरव्या असतात, तेवढ्या कळ्या ऑटोमॅटिक सेट होतात। पिवळ्या झालेल्या कळ्या ऑटोमॅटिक गळून जातात। तर ह्या तुम्ही कळ्यांची फळं ऑटोमॅटिक बनतात। पण त्याच्यामध्ये पुढचं जे आहे ते तुम्ही काढू शकता किंवा काढलं नाही तरी चालेल। इथं बघू शकता तुम्ही, असं जे आहे हे पुढचं हे भाग काढून टाकायचं, हे फळ सेट झालेलं आहे। आणि हे पण तुम्ही इथं बघू शकता, हे पुढचं जे आहे हे मी काढून टाकत आहे। तर दोन्हीही फळ इथं सेट होणार आहेत। पण जर तुमच्या एरियामध्ये जर टेम्परेचर जास्त राहिलं तर फळांची साईज मोठी होत नाही। हा एक पहिल्या लॉटमधला ड्रॉबॅक असतो, जो की जूनच्या पहिल्या आठवड्यात येतो। पावसाळ्याच्या अगोदर सुरुवातीला थोडासा तो लॉट येतो, पण त्यावेळी जरा रेटमध्ये चांगले तुम्हाला भाव सापडतात जर तुमच्या फळांची साईज असेल तर याच्यामध्ये जर तुम्ही शेड नेटिंग केलं, असं शेड नेट तुम्ही वरती पाहू शकता, असं जर शेड नेट तुमचं असेल तर ह्या फळांची टेम्परेचर ऊन डायरेक्ट ह्याच्यावरती पडत नाही, त्यामुळे क्वालिटी चांगली राहते, साईजसुद्धा बनते। ती जर तुमचा उघडा प्लॉट असेल तर विदाऊट शेड नेटचा, तर एखाद्या वेळेस ह्याची जास्त उन्हामुळे हे जे आहेत फळं ह्याची क्वालिटी चांगली बनत नाही किंवा हे फळं साईजला छोटे राहतात। तर जेवढ्या फळं तुमच्या कळ्या सेट होतात मेमध्ये जे आहेत, एखादा पाऊस पडला किंवा एप्रिल एंडला एखादा पाऊस पडला तर ते सेट होतील। तर तुम्ही जर चांगली क्वालिटी असेल तर तुम्ही ते धरू शकता। किंवा बरीच लोक याच्यामध्ये कळ्या पूर्णपणे सगळ्या प्लॉटच्या कळ्या काढून टाकतात। का तर हे जे फळ बनायचं म्हटलं त्याला तुम्ही जसं मी बोललो 35 ते 45 दिवस लागतात। हे फळ बनायचं म्हटलं त्यातली पूर्ण एनर्जी या फळामधली हे शोषण घेते, ह्याला एनर्जी लागते, ह्याच्यातलं स्टोरेज जे आहे ऊर्जा लागते, त्यामुळं
पुढचा हे जर तुम्ही जर आता हे घेतला बहार घेतला म्हणजे ऑटोमॅटिक येतोच तो घेण्यासारखं, बाकी फळबागांसारखं नाही. पण इथं जर आता फ्लावर जर पकडली ह्याची तर घेणारी एनर्जी ह्या स्टोरेजमधली कमी होती. आणि जर ही साईज छोटी राहिली, हा जर कमी रेटमध्ये विकला गेला एखाद्या शेतकऱ्यांनी जर सावली नसेल तर पुढच्या लॉटमध्ये थोडासा फरक जाणवतो. ऑलरेडी ह्याची एनर्जी थोडीशी संपलेली आहे, त्यामुळे थोडा कमी कळ्या निघतात किंवा पुढचा जो लॉट आहे थोडासा कमी ह्याने लागतो. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जम्बोचे याची जी पुढे जी पान आहे ती पुढं अशी झुकलेली आहे, तुम्ही मगाशी बघू शकता. तेच मगाशी जी कळी दाखवली आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण, ते ह्याचे पानं उलटं झालेले आहेत. तर ह्याच्या ह्या कळ्या पुढे झुकलेल्या आहेत. तर ह्या हे जम्बो ड्रॅगन फ्रूटची फळे, एका जागेवर 2 फळं सेट झालेले आहेत. आज तारीख आहे मे 5 आहे. तर हे मे 1-2 तारखेला साधारण हे उमललेलं होतं आणि त्याची आता फळं बनायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.